वर्षांपूर्वी लोक वाईट गोष्टी करत होते आणि देवाचे कत नव्हते। हे पाहून देव खूप दुःखी झाला। पण एक माणूस होता, त्याचे नाव नोहा। तो देवावर प्रेम करत असे आणि नेहमी योग्य गोष्टी करत असे। देवाने नोहाला सांगितले की मी एक मोठा महापूर पाठवून जग नाहीसे करणार आहे। पण देवाने नोहा, त्याच्या कुटुंबाला आणि प्राण्यांना वाचवण्यासाठी एक खास योजना आखली। देवाने नोहाला एक मोठे जहाज तयार करण्याचे सांगितले, ज्याला तारू म्हणतात। देवाने नोहाला तारू कसे बनवायचे याचे अचूक निर्देश दिले आणि नोहाने देवाचे ऐकून ते तयार केले। तारू तयार झाल्यानंतर देवाने नोहाला सांगितले की त्याच्या कुटुंबासोबत 2-2 प्राणी, एक नर आणि एक मादी, तारवात घ्या। सगळे आत गेल्यावर देवाने दरवाजा बंद केला आणि पाऊस पडू लागला। तो पाऊस 40 दिवस आणि 40 रात्री पडत राहिला आणि पाणी संपूर्ण पृथ्वीवर पसरले। पाऊस थांबल्यानंतर नोहा आणि त्याचे कुटुंब तारवात थांबले, जोपर्यंत पाणी ओसरणार नाही। अखेर तारू कोरड्या जमिनीवर स्थिर झाली। नोहाने कबूतर बाहेर सोडले, जमीन कोरडी आहे का हे पाहण्यासाठी। जेव्हा कबूतर एका ऑलिव्हच्या फांदीसह परत आले, तेव्हा नोहाला समजले की आता बाहेर पडण्याची वेळ आली आहे। बाहेर आल्यानंतर नोहाने देवाचे आभार मानले, कारण देवाने त्यांचे रक्षण केले। देवाने एक खास वचन दिले, ज्याला करार म्हणतात, की तो पुन्हा कधीच संपूर्ण पृथ्वीला महापुरात बुडवणार नाही। या वचनाची खूण म्हणून देवाने आकाशात एक सुंदर इंद्रधनुष्य ठेवले। नोहाची ही गोष्ट आपल्याला शिकविते की देव आपल्यावर प्रेम करतो, आपण त्याची आज्ञा पाळावी अशी त्याची इच्छा आहे आणि तो नेहमी आपली वचने पाळतो। आजचे पाठांतरासाठी वचन, उत्पत्ती 6:7। तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावरून नष्ट करीन, मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन, कारण त्यांना उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे। उजळणी करू। तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावरून नष्ट करीन। मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन, कारण त्यांना उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे। या वचनाचे पाठांतर करा। आपण लवकरच पुन्हा भेटूया। बाय बाय।